जी जी प्राणी कर्मे करीती तितुके देव सर्व विलोकिती सकळ तत्वे व्यापून वर्तती मग साक्ष देती परत्रिते यमपुरुष चित्रगुप्त पत्रे काढून वाचित मग त्यासारिखा दंड करीत कोण तेथे सोडविना. त्या ठिकाणी आपल्या 84 लक्ष फेरा पेरून जन्मा येतो प्राणी नरदेह येऊन हानी केली म्हणून ह्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मानवानं जन्माला आपण आल्यानंतर कर्मे प्राणी म्हणजे मानवाला नाव आहे कर्म म्हणजे काम. आपण जन्माला आल्यानंतर जे चांगले कामं केलो तर त्याचे चांगले फळ मिळतात, वाईट कामं केलो तर वाईट फळ मिळतात. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण जर काय चांगलं केलो किंवा वाईट केलो ते देव सर्व बघत राहते. म्हणून आपल्याला वाटतंय उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्यांच्या त्यांच्या हाती आहे कर्तव्याचे माप. म्हणून जेव्हा आपण मृत्युमुखी होतो तेव्हा चित्रगुप्तानं यमाला पत्र देते म्हणजे आयुष्यामधलं आपलं काय केल्या का नाही आणि आपलं जे आयुष्यामध्ये काय काय लिहिल्या काय नाही आपलं चित्रगुप्त ते पत्र आयुष्याचं लिहून ठेवते. चांगलं किती कामं केलं, वाईट किती कामं केलं, तेव्हा ते यमानं असणारं ज्या ठिकाणी चित्रगुप्तानं आपलंच असणारं जे हात असणारं लिहून ठेवते. म्हणलं पुण्य किती केलं, पाप किती केलं, चांगले किती कामं केलं, वाईट किती कामं केलं आणि ते पत्र आहे ते यमाला देते. आणि यमाला दिल्यानंतर त्या यमानं त्याच्या पापानुसार त्याच्या पुण्यानुसार त्याला स्वर्गवासामध्ये सुख देते. जास्त पुण्य केलं तर त्याला स्वर्गामध्ये सुख देते आणि जास्त जर पाप जर केलं, वाईट कामं केलं तर ज्या ठिकाणी सर्व लोकांची जर फसवेगिरी केलं, कुणावर अन्याय अत्याचार केलं त्याप्रमाणे त्याला नरकवास भोगावा लागतो. म्हणून आपल्याला वाटतंय की म्हणजे आपण जे कामं करू लागलेलं आहे संसारामध्ये तर चांगलं केलेलं जगाला दिसतंय, पण अंधारामध्ये जे वाईट करतो, वाईट करा चांगलं करा ते सर्व देवाला माहीत राहते. म्हणून त्या ठिकाणी मानवानं जन्माला आल्यानंतर कामं चांगलेच करावं. चांगले कामं केल्यानंतर आपल्याला स्वर्गवास भेटणार आहे, पुण्याचे कामं केल्यानंतर वाईट काम केल्यानंतर नरकवास भोगावा लागणार आहे आणि आपल्या पापानुसार आपल्याला नरकवास भोगावा लागतो. जसं जसं पुण्य केलं आहे त्याप्रमाणे स्वर्गवास भोगावा लागतो. म्हणून तेथे आपल्याला कोणीच सोडविणार नाही. म्हणून हे नरदेह आपल्याला बारोबार मिळणार नाही. म्हणून या जन्माला आल्यानंतर मानवानं चांगले कामं करावं आणि पुण्याचे कामं करावं, वाईट कामं करू नये. म्हणून सांगितलेलं आहे जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. चांगलं वाईट करण्याचं देवाच्या हातात नसून आपल्याच हातात आहे. आपण जर वाईट वागलो तर देवानं वाईट फळ देते, चांगले वागलो तर चांगले फळ देते म्हणून सांगतात.